बघा विद्यार्थ्यांनो, ही जी अभंग आहे धरीला पंढरीचा चोर, हा मी तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवलेला आहे. ठीक आहे. हा जर अभंग तुमचा पाठ खूप छान बघा, म्हणजे काय होतं ना, एक तर समजायलाही सोपं जातं आणि पाठ असल्यामुळे काय होतं की त्याचे रिव्हिजन परत परत होत राहते. म्हणजे आपण त्याच्या परत परत आपण ते म्हणत राहतो, असं म्हणजे रिव्हिजन होत राहते त्याची. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये हा जो अभंग आहे संत जनाबाई यांनी लिहिलेला आहे बघा. तर संत जनाबाई ह्या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत. त्याचबरोबर संत नामदेवांच्या त्या शिष्या होत्या बघा. जनाबाई ह्या नामदेवांच्या शिष्या होत्या. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं नामदेवांचं, आहे की नाही. त्यांनी संत नामदेवाच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला होता त्यांना. बघा आता काय ना, नामदेवांच्या त्या शिष्या असं समजलं जात आणि नामदेवांच्या सहवासात राहिल्यामुळे, नामदेवांच्या सोबत राहिल्यामुळे जसं नामदेवांना पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास होता, तसंच तोच ध्यास जनाबाईंना सुद्धा लागला. आलं का लक्षात? म्हणजे काय असतं ना, संगतीचा परिणाम काय. आता नामदेव महाराज विठ्ठलाची सेवा करायचे, भक्ती करायचे, त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे जनाबाईंना पण विठ्ठलाचा ध्यास लागला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर संत जनाबाईंच्या बघा विपुल काव्यरचना, विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणात केली आहे बघा. विशुद्ध वात्सल्य याच्यामध्ये सांगितले, विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे बघा. विशुद्ध वात्सल्य बघा, शुद्ध वेगळं आणि विशुद्ध वेगळं असं म्हणतात की बघा बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की शिकलेल्या लोकांपेक्षा अडाणी लोक जास्त प्रेम करतात, असं म्हणजे लक्षात घ्या. असं म्हटलं की आता आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर गाय असती बघा, तर त्याच्यामध्ये जर्सी गाय आणि गावरान गाय. तर जे गावरान गाय आपल्या वासरावर प्रेम करते तर जर्सी गाय करत नाही, असा विषय असतो. म्हणजे ही तर विशुद्ध वात्सल्य सांगितले बघा. शुद्ध वेगळं विशुद्ध वेगळं. वात्सल्य प्रेम, आत्मसमर्पणाची भावना, काहीतरी करायचं तर तिथं आत्मसमर्पण पाहिजे. मग विठ्ठलाविषयी जे प्रेम होतं, भक्ती होती, तर आत्मसमर्पण करायला जनाबाई तयार होत्या तिथं. आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्या अभंगामध्ये ओतप्रोत म्हणजे खचाखच भरलेल्या दिसतात. आलं लक्षात? ओतप्रोत म्हणजे ठासून ठासून भरलेल्या आहेत. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा या अभंगामध्ये, संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले याबाबतचे वर्णन केले आहे बघा. आता या अभंगामध्ये काय केलेलं आहे, संत जनाबाईंनी काय केलं तर भक्तीच्या माध्यमातून, कोणतं माध्यम होतं भक्तीचं, तर विठ्ठलाला कसं प्राप्त करून घेतलं याचं वर्णन या या अभंगामध्ये आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी थोडक्यात जनाबाईच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहे. जनाबाई विठ्ठलाच्या भक्त होत्या, नामदेवांच्या शिष्या होत्या, नामदेवांच्या घरी राहायच्या त्या. आणि बघा दासी जनी, नामदेवांची दासी त्या स्वतःला म्हणून घेत असत. आणि जनाबाईंची एवढी विठ्ठलावर भक्ती होती असं सांगितलं जातं. आजही तुम्ही पंढरपुरात गेला तर तिथं जनीचा जनाबाईचा संसार म्हणून आहे बघा. तर तिथं तुम्हाला सगळं जनाबाईचं जातं, जनाबाईची ती घोंगडी जी पांडुरंगाने घेऊन गेला होता पांघरून, हे सगळं तुम्हाला दिसेल. गोपाळपुरामध्ये बघा, गोपाळपुरा नावाचं भाग आहे पंढरपुरामध्ये एक, तर तिथं गेला तुम्हाला हे सगळं जनाबाईचा जो संसार आहे, जनाबाईचं जे जनाबाई तिथं राहत होत्या, ज्या वस्तू आपण म्हणतो ना वस्तू संग्रहालय, त्या टाईप तिथं तुम्हाला बघायला मिळेल. एकदा नक्की भेट द्यायला हवी तुम्ही, मला असं वाटतं. मी बघितलेलं खूप छान. असं स्पर्श त्याला जरी केला तर असं वाटतं अरे यार ह्याला पांडुरंगाने स्पर्श केलेला, आपण त्याला स्पर्श करू शकतो. ते जातं, ज्या जात्याला जनाबाईचा त्याचबरोबर पांडुरंगाचा हात लागलेला ते जातं. आता असं सांगितलं जातं जनाबाई आणि पांडुरंगाची एवढी भक्त होती जनाबाई, एवढी सेवा होती पांडुरंगाची करत होत्या बघा. जेव्हा जनाबाई आणि पांडुरंग एकदा एका गावाहून दुसऱ्या गावी चालले होते, पांडुरंग जनाबाईच्या सोबत होते. जनाबाईला म्हणत होते, जने तुला चालता येत नाही, तू काय कर, तुझं सगळं ओझं माझ्याकडे दे. मग जनाबाईने तिच्या डोकरचं गाठोडं देवाकडे दिलं. पाणी नदीतून जायचं होतं, पाण्याला नदीला पूर आलेला होता, दिलं गाठोडं. परत अजून जनाबाईच्या हातात एक पिशवी होती, ती पण पांडुरंगाकडे दिली. झालं. आता एवढंच झालं, पण जनेच्या पायात ज्या वाहना म्हणजे चपला होत्या त्यांनी तिला चालता येईना, म्हणून जनाबाईंनी काय केलं, त्या चपलासुद्धा पांडुरंगाच्या हातात दिल्या. म्हणजे वास्तविक तो पांडुरंग बनून नव्हता आलेला तिथं, एक व्यक्ती म्हणून आलेला होता. मग जनाबाईला तो ओळखता नाही आला, पण ठीक आहे. पण पांडुरंगाने भक्तांची एवढी सेवा केली, पण त्याच्यासाठी आपल्याला आत्मसमर्पण पण भावाने भक्ती करावं लागते, असं असतं. म्हणजे जनाबाईची भक्ती एवढी होती की जनाबाईच्या
चपला देवाने हातात घेतल्या आणि रस्त्याने चांगला विचार चालला. जनाबाई म्हणते, देवा हे सांग रे, त्याला सांगत होते त्या पांडूला, आता तू नावच घेऊन आता एक पांडुरंग म्हणून असं नाही का व्यक्ती म्हणून, सांग बरं देव काय काय करतो भक्तांसाठी. तो सांगतो देव सगळे कामं करतो भक्तांचे, असं करतो तसं करतो. आता मनात देव म्हणतो, जणे तुला किती सांगावं, तुझ्या चपलासुद्धा मी हातात घेतल्या, अजून काय काम करू भक्तांसाठी सांग तरी. असं म्हणजे जनाबाईची एवढी श्रद्धा होती त्या पांडुरंगांवर, त्या पांडुरंग तिच्यासाठी काहीही करायला तयार होता, कारण की जनाबाईची श्रद्धा भक्ती. बघा एकदा तर जनाबाई दळायची पहाटे उठून, सगळं नामदेवांच्या घरचं काम करायचे, दळणदळी पाणी भरी सगळं काम करायचे जनाबाई. कपडे धुवायची, गोवऱ्या थापायची, स्वयंपाक बनवायची, सगळं काम जनाबाई करायची. एकदा जनाबाई दळत होती तर पांडुरंग पहाटे 4 वाजता आला तिच्यासोबत दळू लागायला. जातो, ओढतोय स्वतःचा शेला आणि तो हार गळ्यातला काढून ठेवला पांडुरंगाने खुंटीला आणि जणी संग दळण दळू लागला. जणीला दिसतोय पांडुरंग आला, म्हणती जणी, अरे तू मंदिर सोडून कशाला आला पांडुरंगा. नाही म्हणे, तुला दळू लागतो. आता हे सगळं झाल्यावर काय झालं, जेव्हा पहाट झाली पांडुरंगाच्या लक्षात आलं, अरे दळता दळता पहाट झाली, आता मंदिरात हे मंडळी येतील सगळे मला आंघोळ घालायला, तेव्हा देव नाही म्हणून परत सगळे परेशान होतील, म्हणून देव पटकन निघून गेला कुठं, आता मंदिरात. आता मंदिरात गेल्यावर काय झालं, जनाबाईची जी घोंगडी होती ती देवाने अंगावर घेतली आणि देवाचा शेला तिच्या घरी ठेवला आणि देवाचा हार एक गळ्यातला. आता जेव्हा जनीची गोधडी देव घेऊन आले, आलं लक्षात, अंगावर घेतली ती तसेच पळाले देव, उशीर झाला म्हणून, पहाटेला पुजारी आंघोळीला आंघोळ घालायला येतील म्हणून. आता जेव्हा देव येऊन उभा राहिला, पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला, बघतात तर काय, पांडुरंगाचा शेला गायब, पांडुरंगाच्या गळ्यातला हार गायब आणि पांडुरंगाच्या खांद्यावरती जनीची गोधडी दिसती. आता लक्षात घ्या, मग लोकांना राग आला. लोक म्हणले काहीतरी गोंधळ, गेलं कुठं पांडुरंगाचं एवढं मोठं सोनं भरजरी शेला, कुठं गेलं सगळं. सगळ्या गावात दौंडी पिटवली, चोराची शोधाशोध झाली. पण जेव्हा ती गोधडी सगळ्या गावात फिरवल्या गेली, ही कोणाची गोधडी, तेव्हा माहीत झालं ही जनीची गोधडी. मग नक्की देव जनाबाईकडे गेला असं समजण्यात आलं. जनाबाईच्या घराची झाडाझडती घेतली आणि तेव्हा देवाने खुंटीला अडकून ठेवलेला हार जनाबाईच्या घरी सापडला आणि म्हणून जनाबाईला फाशीची शिक्षा देण्याचं ठरवलं. आता ते सूळ बनवला, लोखंडी सूळ असतो बघा, तो त्या लोखंडी सुळावर तिला जनाबाईला ते दोरी अडकून त्याला काय करायचं होतं, फाशीची शिक्षा तिला फासावर चढवायचं होतं. लोखंडी सूळ होता लावलेला. आता जनाबाईला आणलं जातं तिथं, सांग जणे देवाचा हार तू चोरला का. हो मी नाही चोरला, देव चालता माझ्या घरी, जनाबाई सांगत होती. पण लोक कसे ऐकणार, लोकाला काय माहीत होतं पांडुरंग येऊ शकतो कोणाकडे जातो म्हणून, आणि ती विठ्ठलाची मूर्ती बोलती म्हणून. लोकांची श्रद्धाच नव्हती, विश्वास नव्हता, भक्ती नव्हती. जनाबाईची भक्ती होती म्हणून जनाबाईला देव बोलत होता. आता बाकीच्यांची नव्हती, त्यांना काय माहिती पांडुरंग असा करतोय म्हणून. मग या गोष्टीचं लोक काही मान्य होईनात. जनाबाईला म्हणले तू खोटं बोलती जने, तुला फाशीची शिक्षा देणार, तुला सुळावर चढवणार. आता त्याच लोखंडी सुळावर जनाबाईला उभं केलं जातं आणि ते सूळ ओढणार म्हणजे तिला फासावर लटकवणार. तर अगोदर एक शेवटची इच्छा विचारली, सांग जने तुझी शेवटची इच्छा काय आहे. जनाबाई म्हणली मला त्या विठ्ठला, त्या काळ्याला मला एकदा भेटायचं, एकदा बघायचं आहे त्याला. काळ्या म्हणजे कोण, पांडुरंग. झालं, ठीक आहे, शेवटची इच्छा म्हणून ती पूर्ण करण्यात आली. जनीला मंदिरात नेण्यात आलं. मंदिरात जे जनाबाई केली की लगेच जे पांडुरंगाला शिव्या द्यायला, मेल्या मुडद्या, तुझी इतकी भक्ती केली, इतकी सेवा केली, ह्याच्यासाठी केली का रे, माझ्यावर असा खोटानाटा आरोप केला, तो इतक्या शिव्या दिल्या जनाबाईने देवाला. आणि हे सगळं बघून त्या मूर्तीला घाम फुटला आणि तो जो लोखंडी सूळ होता त्याचं पाणी झालं, असं सांगता, मेल्ट झाला, तो वितळला. सूळ जो होता ना तिला जनाबाईला शिक्षा करायची होती तो. आलं लक्षात, म्हणजे इतकी जनाबाईची भक्ती श्रेष्ठ होती. असं सांगितलं जातं जनाबाई ज्या गोवऱ्या थापायची, तर एकदा असंच त्या मालकाने ठरवलं की कोणी किती गोवऱ्या थापल्या त्याच्यावर ते त्यांचं द्यायचं ना वेतन समजा, किंवा काही त्याला बक्षीस, कोणी जास्त थापल्या. आता मग ओळखायच्या कशा, त्या ढिगाऱ्यात गोवऱ्या लावलेल्या, जनाबाईनी एक आणि तिच्या मैत्रिणी एक, दोघींच्या गोवऱ्या त्या ढिगाऱ्यात लावलेल्या. मग ओळखायच्या कशा जनीच्या गोवऱ्या. तेव्हा एका भक्ताने अशी आयडिया दिली, म्हणे जी गौरी कानाला लावा आणि जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणून ती गौरी जनाबाईची. एवढी श्रेष्ठ भक्ती, जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, आपलं तोंड बी म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल, आहे की नाही. लक्षात घ्या, अशा प्रकारची जनाबाईची भक्ती होती. सगळ्यात श्रेष्ठ कलियुगामध्ये नामस्मरण आहे असं म्हटलं जातं. आणि जनाबाईंनी काय केलं तर स्वतःच्या नामस्मरणाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर पांडुरंगाला कसं प्राप्त करून घेतलं होतं, तर ते आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे, जेणेकरून आपण सुद्धा पांडुरंगाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेऊ शकतो. ठीक आहे. आता ही झाली जनाबाईची ओळख, हे झालं जनाबाईविषयी तुम्हाला थोडीफार माहिती. आता आपण प्रत्यक्ष कवितेला, अभंगाला सुरुवात करूया. ठीक आहे. चला तर मग,
धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. आता पंढरीचा चोर कोण असतो? पांडुरंग. आलं लक्षात? त्याला धरलंय पण जनाबाईनी. आता चोर पकडलाय. कुठला पकडलाय? पंढरपुरातला, आहे का नाही? तर तो कोण असतो? पांडुरंग. आता तो चोर पकडल्यानंतर काय झालंय बघा. बघा इथं सांगितलं जातं, तो कसा पकडलाय? गळा बांधुनिया दोर. त्याच्या गळ्यात दोर बांधलाय, मोठा दोर बांधलाय, म्हणजे सोल. आलं लक्षात? दोरखंड आपण जे म्हणतो त्याला, मोठं सोल. झोका बांधतो ना आपण त्या सोलीचा, तशी सोल त्याच्या गळ्यात बांधली आणि त्याला पकडले जनाबाईने. आलं लक्षात? गळा बांधुनिया दोर धरला पंढरीचा चोर. पंढरपुरातला जो पांडुरंग आहे तो जनाबाईने धरलेला आहे. तो कसा धरलेला आहे? त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधून तिने त्याला धरलेलं आहे. ठीक आहे, पुढं बघूयात पुढच्या 2 ओळी. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. आता बघा, तो विठ्ठल तर पकडला, चोर पकडल्यावर त्याला ठेवावं तर लागतं ना कुठेतरी. मग त्याला कुठं ठेवलंय? तर हृदय बंदीखाना केला. बंदीखाना म्हणजे काय? ते कारावास, जेल आपण म्हणतो त्याला. आलं लक्षात? तर कारागृह, तर ते कारागृह जेल. मग ते असं सांगितलं जातं की बघा, आता ह्या बंदीखाना शब्दाचा अर्थ काय? कारागृह असं सांगितलं जातं बघा. आता इथं बघा एक विषय आहे बघा, की काय सांगितलं आहे बघा, की हे जे कारागृह आहे बघा, तर एक विषय असतो की तो चोर पकडल्यावर त्याला ठेवायचं कुठं. मग ते चोर पकडल्यावर त्याला कुठं ठेवलं? हृदयाचा बंदीखाना केला. कारागृह केलं. कशाचं? हृदयाचं. स्वतःचं हृदय जे असतं ना त्याच्यात त्याला पकडून ठेवलं. आलं लक्षात? जनरली चोर पकडल्यावर त्याला ह्याच्यात ठेवलं जातं, जेलमध्ये ठेवलं जातं, तुरुंगात ठेवलं जातं, कारागृहात ठेवलं जातं. बघा, तुरुंग, कारागृह, बंदीखाना हे समानार्थी शब्द आहेत. आलं लक्षात? तर हे सगळे मराठी शब्द आहेत. आता तर ते कारागृह कुठं ठेवलं? त्या हृदयामध्ये ठेवलं त्या पांडुरंगाला. आलं लक्षात? आता विठ्ठल कोंडीला, हृदयाचा बंदीखाना केला आणि त्याच्यामध्ये काय केलं? त्या विठ्ठलाला कोंडून ठेवणं, बंद करणं, डांबून ठेवणं. आलं लक्षात? एखाद्या खोलीत आपण कोंडणे म्हणजे काय? त्याला त्या खोलीत डांबून ठेवणे, बंद करून ठेवणे. आलं लक्षात? त्याला म्हणायचं कोंडणे. ठीक आहे, या 2 ओळींचा अर्थ समजला. पुढं बघूयात. शब्दे केली जवा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. आता बघा, चोर पळून जाऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या जातात. एक तर त्याला कारागृहामध्ये टाकलं जातं, त्याच्या पायामध्ये, हातामध्ये बेडी घातली जाते. ठीक आहे. आता हा चोर, पंढरपुरातला चोर म्हणजे हा पांडुरंग पळून जाऊ नये म्हणून जनाबाईंनी काय केलं? शब्दे केली जवाजोडी, म्हणजे बघा शब्दांची जोडाजोड केली. म्हणजे असं शब्दाने त्याला आकळलं, म्हणजे त्याची भक्ती केली शब्दांनी. आलं लक्षात? पांडुरंगा, पंढरीनाथा, माझं दैवत, माझा विठोबा, माझे माय तू, माझा बाप तू, असं म्हणजे शब्दांनी त्याला काय केलं? आखडून ठेवलं. आलं लक्षात? कंट्रोलमध्ये ठेवलं शब्दांची जोडाजोडी करून. विठ्ठल, आणि ही जोडाजोडी केली शब्दांची. बघा, बेडी कशी असते ना, एकात एक साखळी अडकलेली असते. मग शब्द एकात एक अडकून त्याचा अभंग बनवला आणि त्या अभंगाद्वारे स्वतःच्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये पांडुरंगाला ठेवलं आणि त्याच्या पायामध्ये त्या अभंगाची काय घातली होती? जनाबाईंनी बेडी घातली होती. बेडी, लक्षात? एक प्रकारची साखळी पायामध्ये त्याच्या पांडुरंगाच्या घातली. कशाची साखळी घातली होती ती? शब्द जोडाजोडी करून त्याची काय बनवली होती? बेडी, आणि ती पांडुरंगाच्या पायात घातली होती. ठीक आहे, अशा प्रकारचं वर्णन या 2 ओळींमध्ये आलेलं आहे. पुढच्या 2 ओळी बघूया. सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. बघा आता सोहम, आता इथं हा जो शब्द आहे बघा सोहम, तर ते संस्कृतमध्ये ह्या ज्या अनुसार त्याचं उत्तर म करतात, सोहम असं. म्हणजे सोहम शब्द, सोहम हा महादेवाचा जप आहे. ओहम सोहम, ओहम सोहम. शब्दांचा मारा केला. आता बघा, मार द्यायचा आहे. चापकानी मार देतात, काठीने मार देतात. आलं लक्षात? मार देण्याचे प्रकार आहेत. मग इथं जनाबाईंनी काय केलं? देवाच्या नामस्मरणाचा मारा दिला देवाला. आलं लक्षात? देव काय असा कंट्रोल होणं एवढं सोपं नाही आहे. मग जनाबाईंनी काय केलं की त्याच्यावर सोहम शब्दाने म्हणजे पांडुरंगाच्या नावाने त्याला काय कडं? मार दिला त्याच्या नावाने. विठ्ठल काकुलती आला. काकुलती येणे, दयावाया करणे, काकुलतीला येणे, नाही सोडा ना, आला तर मला माफ करा ना, सोडा ना, माझी चूक झाली, असं मला सोडा ना, सोडा, असं काकुलतीला आला. एखाद्या लहान मुलाला समजा तुमच्याकडे चॉकलेट आहे किंवा एखादा लहान मुलगा तुमच्या घरी आणला आहे आणि बराच वेळ झाला त्याला त्याच्या आईकडं जायचं, तुम्ही त्याला जाऊच देत नाही, तर मग तो काकुळतीला येतो शेवटी. दे ना, जाऊ दे ना मला, माझ्या सोडा ना मला माझ्या आईकडं, असं म्हणतो. काकुळतीला येणे म्हणजे असं खूप असं दयनीय अवस्था होणे की जाऊ द्या मला, सोडा मला, असं.
त्याला म्हणायचं काकुलती येणे. आता ह्या जनाबाईंनी इतका देवाच्या नावाचा मारा केला, इतकं पांडुरंगाचं नामस्मरण केलं की हा जो पांडुरंग आहे काकुलतीला आला. ठीक आहे, गयावया करू लागला, मला सोड म्हणून. आलं लक्षात? काकुलती येणे, गयावया करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी काय करणे, दयेची भीक मागणे किंवा ठीक आहे दया असावी किंवा दया कर अशी एखाद्याला विनंती करणे असं. आता मला सोडून द्या, माझ्यावर दया कर, अशा प्रकारचा पांडुरंग काय झालं, काकुलतीला आला. जसं की बघा ना, एखाद्या चोराने चोरी केली, पोलीस त्याला सोडत नाही, मग तो गायाव्या करतो, नाही इथून पुढं मी असं करणार नाही, मला सोडा, ही माझी चूक झाली, शेवटची चूक आहे, इथून पुढं असं होणार नाही, असं तसं समजून सांगा. त्याला काय म्हणायचं, गयावया करणे किंवा काकुलतीला येणे. आलं लक्षात? आता पुढच्या 2 ओळी बघूया काय सांगितले. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. आता जनाबाई कशी धमकी देते बघा देवाला. जनी म्हणे बा विठ्ठला, बा बघा विठ्ठलाला बा म्हटलेले, बा विठ्ठला, ऐक विठ्ठला. जनी म्हणती ए विठ्ठला ऐक. जनी म्हणे, जनी म्हणते काय, बा विठ्ठला, अरे विठ्ठला, अरे बा विठ्ठला ऐक. काय, जीवेन सोडी मी तुला, मी तुला सोडणार नाही, जीवेन सोडी, जिवंत सोडणार नाही. त्याच्यामुळं काय कर, तू आमच्या हृदयामध्ये बंदिस्तच राहा, अशा प्रकारची विनंती जनाबाई पांडुरंगाला करत आहे. बघा, जीवेन सोडी मी तुला म्हणजे मी तुला जिवंत सोडणार नाही, तर कुठं ठेवणार आहे, माझ्या हृदयामध्ये बंदीखाना करून तुला त्याच्यामध्ये ठेवणार आहे. म्हणजे तुला मी जिवंत सोडणार नाही, मी बाहेर जाऊ देणार नाही, तुला मी माझ्या हृदयामध्ये बंद करून ठेवणार आहे. अशा प्रकारे जनाबाईंनी काय केलं तर या अभंगामधून विठ्ठलाला कसं प्राप्त करून घेतलं, विठ्ठल त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे बघा, विठ्ठल जनाबाईला कसा भेटला, त्याने काय केलं तर अगोदर बघा, हा पंढरीचा चोर धरला होता, त्याच्या गळ्यात दोर बांधला होता, हृदयाचा बंदीखाना केला, शब्दांची जोडाजोडी करून त्याच्या पायात बेडी घातली. त्याच्यानंतर त्याला सोहम शब्दांनी फटके दिले, मार दिला सोहम शब्दांचा. त्याच्यानंतर जेव्हा विठ्ठल काकुलतीला आला ते वेळी, आता सोडणार नाही तुला, मी काय करणार आहे, जीवेनं सोडी मी तुला, आता मी तुला सोडणार नाही, तर मी कायमचं तुला माझ्या हृदयात बंद करून ठेवणार आहे. अशा प्रकारे जनाबाईंनी पांडुरंगाला किंवा विठ्ठलाला प्राप्त करून घेतलं. आलं लक्षात? म्हणजे एकंदरीत काय तर ही जी भक्ती आहे जनाबाईंची, या भक्तीच्या जोरावर त्यांनी पांडुरंगाला प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि ते त्यांनी आपल्यालाही सांगितलं आहे पांडुरंगांना कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायचं. ठीक आहे, पांडुरंग कसा मिळवायचा आहे का नाही, विठ्ठलापर्यंत कसं पोचायचं, याचं वर्णन या अभंगामध्ये जनाबाईंनी केलेलं आहे. ठीक आहे.